नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची क्वेश्चन बँक आपण लेक्चर वाईज घेत आहोत आणि टॉपिक वाईजही घेत आहोत। त्यामध्ये लेक्चर क्रमांक 8 आणि टॉपिक क्रमांक 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट या चॅप्टरमधील जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि अगोदरच्या प्रिव्हियस इयरला जे वारंवार विचारले गेलेले क्वेश्चन आहेत या क्वेश्चनचा स्टडी आपल्याला याच्यामधून करायचा आहे आणि जे काही आयएमपी क्वेश्चन आहेत त्या आयएमपी क्वेश्चन आपण इथे डिस्कस करून त्याच्यामध्ये जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते राईट डाऊन करून घेणार आहोत। ठीक आहे, तर सुरू करूया। चॅप्टर क्रमांक 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, त्यामधला जो पहिला आयएमपी क्वेश्चन आहे तो कॉमन आहे। त्यामध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचे आपल्याला। काय करायचं आहे? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D to 6D सिरीज। जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला 3D 4D 5D अँड 6D या सिरीज साठी सर्व सिरीज साठी करायचा आहे। त्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो पॉइंट आहे डिफरन्स अँड सिमिलॅरिटी। राईट डाऊन डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज कोणाच्या? लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज। डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे। त्यानंतर पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे जो अगोदर आलेला आहे मॅग्नेटिक मूवमेंट। राईट डाऊन मॅग्नेटिक मूवमेंट न्यू इज इक्वल टू √n इन ब्रॅकेट n+2। ठीक आहे, दिस इज व्हेरी आयएमपी क्वेश्चन। त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टेशियल कंपाउंड। राईट डाऊन प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टेशियल कंपाउंड। प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टेशियल कंपाउंड। त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट याच्यावरती क्वेश्चन अगोदर विचारलेला आहे। त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट। प्रॉपर्टीज ऑफ डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट। ठीक आहे, प्रॉपर्टी एज वेल एज याच्यावरती यूजेसी विचारले जाऊ शकतात। तर त्यामध्ये प्रिपरेशन मेथड पण इन्क्लूड आहे। प्रिपरेशन अँड युजेस। राईट डाऊन प्रिपरेशन अँड युजेस कोणाचे? तर फर्स्ट आहे KMnO4 आणि सेकंड आहे K2Cr2O7। याच्यासाठी आपल्याला त्याच्या प्रिपरेशन मेथड आणि त्याचे युजेस विचारले गेलेले आहेत आणि आपल्याला या वेळेस पण त्याचे प्रिपरेशन आणि त्याचे युजेस हे करून ठेवायचे आहेत। त्यानंतरचा जो पुढचा क्वेश्चन आहे आयएमपी क्वेश्चन मेटलर्जी। याच्यामध्ये काय विचारतील? 3 टाइपचे मेटलर्जी आहेत किंवा त्याचं डेफिनेशन आहे। त्यामध्ये मेटलर्जी कोणासाठी? पायरोमेटलर्जी, त्यानंतर हायड्रो आणि शेवटचा आहे तो इलेक्ट्रोमेटलर्जी। ठीक आहे, तर हा एक आयएमपी क्वेश्चन आहे। त्यानंतर ब्लास्ट फर्नेस आहे आणि ब्लास्ट फर्नेसची डायग्राम आणि त्यामध्ये जे ऑल झोन आहेत आणि डायग्राम हे सर्व महत्त्वाचे आहेत। या चॅप्टर मधला हा एक व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। ब्लास्ट फर्नेस याच्यामध्ये ऑल झोन विथ डायग्राम या गोष्टी करूनच ठेवा। आयएमपी व्हेरी आहे। ठीक आहे, त्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे। आयोनायझेशन एन्थाल्पी। पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे लॅन्थेनाइड कन्स्ट्रक्शन आणि लॅन्थेनाइड कन्स्ट्रक्शन नाही विचारलं तर त्याची कॉजेस करून ठेवा। ठीक आहे, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन त्याची काय घ्यायची आपल्याला? कॉजेस ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन। ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन मेटल। कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन मेटल आणि या चॅप्टरचा शेवटचा जो प्रश्न आहे ऑक्सिडेशन स्टेट। कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट। ठीक है।
तर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा नाही, पण आपल्याला एखादा ट्रान्झिशन एलिमेंट आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये रिड्युसिंग एजंट जर असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं चॅप्टर नंबर 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे लिहून घेतले असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 9 व्हिडिओ नंबर 9 चॅप्टर नंबर 9 कोऑर्डिनेशन कंपाऊंड यामध्ये आपण या चॅप्टर मधील आयएमपी क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.